इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ 18 पर्यावरण आणि आपण स्वाध्याय. प्रश्न पहिला, काय करावे बरे? नदी, तलाव यामध्ये जलपर्णीची चादर पसरली आहे. तर काय करता येईल? तर याचं उत्तर आहे, जलाशयात सेंद्रिय पदार्थ मिसळत राहिले की त्यात जलपर्णीसारख्या वनस्पतींची अतिरेकी वाढ होते. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटून तेथील प्राणी मरतात. त्यांच्या मृत शरीराचे खत होते व ते वापरून जलपर्णी आणखी जोमाने वाढतात. म्हणून जलपर्णीची चादर काढून टाकावी. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. एखाद्या ठिकाणी घारी राहिल्या नाहीत तर काय होईल? कोणत्या सजीवांची संख्या वाढेल? कोणत्या सजीवांची संख्या कमी होईल? उत्तर, घारिया छोट्या प्राण्यांची शिकार करून खातात. घारीची संख्या कमी झाली तर उंदीर, घुशी, छोटे पक्षी अशांची संख्या वाढेल. सापांच्या संख्येत देखील वाढ होईल. घारींची संख्या कमी होईल. परिणामी घारीवर अन्नासाठी अवलंबून राहणाऱ्या प्राण्यांच्या संख्येत घट होईल. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. स्थलांतर म्हणजे काय? उत्तर, प्राणी वास्तव्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तात्पुरते किंवा कायमस्वरूपाचे जाणे याला स्थलांतर असे म्हणतात. आ. पक्ष्यांचा जीवनक्रम लिहा. उत्तर, मादी पक्षी घरट्यात अंडी घालते. काही काळासाठी ही अंडी मादी उबवते. अंड्यातून पिल्ले बाहेर आले की त्यांची काळजी घेतली जाते. त्यांना अन्न भरवले जाते. पिल्लू मोठे झाले, त्याच्या पंखात ताकद आली की ते पण घरट्यातून उडून जाते. ई. हवा प्रदूषणाची 2 कारणे लिहा. उत्तर, 1. उद्योगधंदे, कारखाने यातून निघणारा इंधनाचा धूर. 2. वाहनातून निघणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमुळे हवा प्रदूषण होते. ई. जमिनीवरच्या उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण कशासाठी करतो? उत्तर, वनक्षेत्रातून आपल्याला लाकूड, चारा, डिंक, आयुर्वेदिक औषधांकरिता वनस्पती अशा गोष्टी वनक्षेत्रातून मिळतात. आदिवासी लोक जंगलातील लाकूड फाट्याचा इंधन म्हणूनही वापर करतात. प्रश्न चौथा, कारणे लिहा. अ.
जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. उत्तर: जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे, कारण जैविक घटक नष्ट झाले तर पर्यावरणातील अन्नसाखळी व अवजाळी खंडित होतील. काही प्रजाती नामशेष होतील. निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा मानवावरही परिणाम होईल. म्हणून जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. आ. वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. उत्तर: वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे, कारण मानवाच्या हस्तक्षेपामुळे अनेक अन्नसाखळ्या नष्ट होत आहेत. जंगलतोडीमुळे वन्य प्राण्यांचे निवारे यामुळे नाहीसे झाले. वन्य प्राण्यांच्या शिकारी देखील खूप वर्षे होत राहिल्या. या सर्व कारणांनी वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. प्रश्न 5वा. चूक की बरोबर ते लिहा. अजैविक घटकांमध्ये मृत वनस्पती व प्राण्यांचा समावेश होतो. उत्तर: बरोबर. अजैविक घटकांमध्ये मृत वनस्पती व प्राण्यांचा समावेश होतो. आ. जैवविविधता जपणे आवश्यक आहे. उत्तर: बरोबर. जैवविविधता जपणे आवश्यक आहे. प्रश्न 6वा. खाली दिलेल्या वस्तू, पदार्थ, घटक यांची मानवनिर्मित व निसर्गनिर्मित अशा गटांमध्ये विभागणी करा. वस्तू, पदार्थ, घटक आहेत माती, घोडा, दगड, जलपर्णी, पुस्तक, सूर्यप्रकाश, डॉल्फिन, पेन, खुर्ची, पाणी, कापूस, टेबल, झाडे, वीट. उत्तर: मानवनिर्मितमध्ये येईल पुस्तक, पेन, खुर्ची, टेबल, वीट. निसर्गनिर्मितमध्ये येतील माती, घोडा, दगड, जलपर्णी, सूर्यप्रकाश, डॉल्फिन, पाणी, कापूस, झाडे.